मंगळसूत्र हा लग्न झालेल्या स्त्रीचा एक सुंदर दागिना आहे आणि तो मिरवायचा सोडून तो तू घरी ठेवून आलेली आहेस. काय मॅडम, आज फायनली वेळ भेटला तुम्हाला आमच्याशी बोलायला. काय करू, टाइमच मिळत नाही ग. काय खोटं बोलते? इन्स्टावर रील्स टाकते, फेसबुकवर तुझ्या पोस्ट आहे आणि तुला माझ्याशी बोलायला टाइम नाहीये. अगं जगासोबत आपणही बदलावं ग, नाहीतर आपण मागे राहून जाऊ. खूपच बदललीस. काय करू, पण खरंच सांगते, म्हणजे इग्नोर वगैरे काय करत नाही, पण सिरियसली मला टाइम नाही मिळत ग. म्हणून म्हणून आज टाइमात टाइम काढून तुझ्याशी भेटायला आले. ओ हो, धन्यवाद, तुम्ही आलात, आमच्याशी बोललात. आणि बाकी आई बाबा काय म्हणतात? काय नाही, सगळे मस्त आहे. तू सांग ना. माझं सगळं व्यवस्थित आहे. काय झालं? काय झालं? काही नाही ग, तो मुलगा बघ ना, सारखा बघतोय. तुझ्याकडे नसेल बघत, त्या मागच्या मुलीकडे बघत असेल. एवढं कुठे लक्ष देते? बदलावं जगासोबत माणसाने. अगं पण तो बघतोय माझ्याकडेच, बघ ना. हे तुझ्याकडे नाही बघत आहे, तो मागच्याकडे किंवा माझ्याकडे बघत असेल. अरे तू बोलणार आहेस का त्या मुलाकडे लक्ष देणार आहेस? अगं पण ऑकवर्ड वाटतं ग असं कोणी आपल्याकडे बघत असताना. बघतो तर तुझ्याकडेच आहे रे. बोलायचं का त्याच्याकडे जाऊन? चल. होय मिस्टर मजनू, काय इकडे काय बसलाय? का बसलं म्हणजे सरकारी प्रॉपर्टी, मी कुठे पण बसू शकतो. सरकारी प्रॉपर्टी बसण्याची बघण्याची नाही. हा, माझ्याकडे का बघत होतास? मी कुठे बघत होतो? मी माझ्या डोळ्याने पाहिलं, कळलं ना? ठीक आहे, आता सुंदर मुलगी तर बघायला पाहिजे माणसानं, काय. अरे पण मुलीकडे बघायला हवं ना. हा. अरे लाज वाटते का तुला? तू एका लग्न झालेल्या बाईकडे बघतोस. नाही, मी तुझ्याकडे बघत होतो. अरे माझंच लग्न झालंय. तुझं लग्न झालंय? हो. कशावरून तुझं लग्न झालंय? कशावरून म्हणजे? आता मी सगळ्यांना सांगत फिरू का माझं लग्न झालंय, माझं लग्न झालंय म्हणून? का नवऱ्याला घेऊन फिरू? हा, अरे पण तुझ्या गळ्यात ना मंगळसूत्र आहे ना काही, मी कशाला ओळखाय तुझं लग्न झालंय म्हणून? मंगळसूत्र हे घातलंच पाहिजे का? हा, घालायला पाहिजे, संस्कृती आपली ती. पण आपण काळानुसार बदललंही पाहिजे. अरे पण लग्न झाल्यावर बयात ते मंगळसूत्र घालतात. मी वेगळ्या जमान्याची आहे, माझा काळ असाच आहे आणि मी बदललेली, समजलं ना? मला नाही घालायचं मंगळसूत्र वगैरे. अरे खूपच वेगळ्या जमान्याची झाली तुझं. ठीक आहे, मला माहित नव्हतं तुझं लग्न झालंय म्हणून. हा. जाऊ दे, चल. या अशा मुलांना ना मी चांगलंच ओळखते. चल तू. मला माहिती आहे हे सगळ्यांना छपरी पोरं असतात, ते बघत असतात. तू खरंच मूर्ख आहेस माहितीये. आता मी काय मूर्ख आहे? त्या मुलाची काही एक चूक नव्हती. काय चुकलं त्याचं? जर तू आज मंगळसूत्र घातलं असतं आणि मग तिथे बसली असती तर कशाला बघितलं असतं त्याने तुझ्याकडे? काही परंपरा ना आपली आजी आई त्यांच्यापासून चालत आलेल्या आहे आणि त्या तिथून चालत आलेल्या आहे, म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्यांच्या पाठीमागे. त्या आजपर्यंत त्या पाळत आहेत म्हणजे काहीतरी शास्त्र किंवा काहीतरी रिझन असेल ना त्याच्या पाठीमागे. आणि तुझ्यासारख्या मुली काहीच विचार न करता फक्त ट्रेंड फॉलो करायच्या पाठीमागे हे सगळं विसरतात, स्वतःचे काहीतरी रूल्स काढतात आणि त्या परंपरा धुळीस मिळवतात. तू घालत नाहीयेस, तुझं बघून अजून 4 मुली जाऊ दे, आपल्याच मैत्रिणी तुझं 4 बघतील आणि त्याही घालणार सोडून देतील. अगं पण युगाप्रमाणे आपण बदलायला हवं. अरे हो, बदलायला हवं आणि पुढेही जायला हवं, मी त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाही. पण एवढंही नाही जावं की आपल्या परंपरा, आपल्या चालीरीती आपण सगळ्या विसरून जाऊ. मंगळसूत्र हा लग्न झालेल्या स्त्रीचा एक सुंदर दागिना आहे आणि तो मिरवायचा सोडून तो तू घरी ठेवून आलेली आहेस. हे खरंच तुझं खूप चुकतंय. ही परंपरा तू पाळ, हेच मी सजेस्ट करेल तुला. सॉरी, खरंच चुकलं माझं. मी मंगळसूत्र घालायला हवं होतं. या आधुनिक जगात ना मी इतकी वाहवत गेली आहे ना की आपल्या परंपरा, चालीरीती सगळं विसरत चालली. पण आता नाही. आता आधी घरी जाऊया, पहिले मंगळसूत्र घालते, नाही तर अजून 2-3 मुलं बघत फिरायची. चला.